10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. पिकांचं नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत. जळगाव जिल्ह्यातील पारोळा अमळनेर 40 गावात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. केळी, ज्वारी, मकासह बाजरी पिकाचं मोठं नुकसान. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका. वीज पडल्यामुळे तिघांचा मृत्यू तर काही जनावरं दगावली. पंढरपूरच्या पिलिवीकडे 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटला. लाखो लिटर पाण्याची नासाडी तर दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. हर्णे बंदरातील अंजरले खाडीच्या मुखाशी गाळ साठल्यामुळे बोटी भरकटून त्यांना जलसमाधी मिळण्याची शक्यता. परिणामी गाळ काढण्याची मच्छीमारांची मागणी. पुण्यात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करताना बिंग फुटलं. आरोपी अटक. धाराशिव जिल्ह्यातील तूळ इकडे शेतकऱ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. शेतामध्ये दुसऱ्या शेतकऱ्याने जाणून बुजून पाणी सोडल्यामुळे नुकसान झाल्याचा आरोप. तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संतप्त. नवी मुंबईतील कोपरखर्णे इकडे अंमली पदार्थांविरोधात कारवाई. 600 ग्रॅम गांजा जप्त तर एकाला अटक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन केलेल्या बस स्थानकाचं काम अर्धवट असतानाच उद्घाटनाचा घाट घातल्यामुळे प्रवासी संतप्त. गावातील भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्ताने बैलगाडी शर्यतीचा थरार. स्वराज आणि जवळा ही बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाचे मानकरी.